नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिकच्या उंटवाडी परिसरातील सेंट्रल पार्क या निवासी प्रकल्पात काही फ्लॅट्स विद्यार्थी वसतिगृहासाठी वापरण्याच्या प्रस्तावावरून मोठा वाद निर्माण झाला आहे। या प्रकरणामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून निवासी प्रकल्पाचा वापर व्यावसायिक पद्धतीने हॉस्टेलसाठी करता येतो का यावर प्रश्न उपस्थित झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार प्रकल्पातील काही फ्लॅट्स एका हॉस्टेल व्यवस्थापन संस्थेला कराराने देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। या फ्लॅट्सचा वापर विद्यार्थ्यांच्या निवासासाठी होणार असल्याचे सांगितले जात आहे। मात्र या प्रक्रियेत रहिवाशांना विश्वासात घेण्यात आले का, तसेच आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या का याबाबत शंका व्यक्त होत आहे। याविषयीची माहिती मिळाल्यानंतर भाजप नेते सुधाकर बडगुजर आणि दीपक बडगुजर यांनी घटनास्थळी भेट दिली। स्थानिक नागरिकांसोबत त्यांनी चर्चा करत निवासी प्रकल्पात हॉस्टेल सुरू करण्यामागील नियम, कराराच्या अटी आणि प्रशासनाची भूमिका याबाबत प्रश्न उपस्थित केले। रहिवाशांचे म्हणणे आहे की निवासी इमारतीत अशा प्रकारचा बदल झाल्यास सुरक्षेचे आणि शिस्तीचे प्रश्न निर्माण होऊ शकतात, तसेच प्रकल्पाचा मूळ उद्देशही बदलू शकतो। दुसरीकडे संबंधित बिल्डर किंवा व्यवस्थापनाकडून अधिकृत स्पष्टीकरण अद्याप समोर आलेले नाही। या घटनेनंतर प्रशासनाने तातडीने चौकशी करून सर्व कागदपत्रांची पडताळणी करावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे। नाशिक शहरात या विषयावर मोठी चर्चा सुरू असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।